मोठव्याची खीर आहे ती इथंच या पड्याल्या घरात पहिलाच मागाय गेले त्याने खीर दिली. मग या म्हटलं वाटीन त्यातनं घ्या नको म्हण नको सा. सुना म्हणाल ते आम्ही घेत नाही. नाही म्हटलं नाही म्हणायचं नाही घ्यायचं. देवाचं काय पण असलं नाही किंवा चहा म्हणायचं. असला मग तेच ताकीद करून दिलो. नाही काय म्हणायचं. शिरा घालून देत्या काय काय घालून घालून? देत्या. नाही म्हणायचं. कॅरी बॅगीत घाला आणि आम्हाला त्या सगळ्या पोळ्याशी लागाय नको म्हणा म्हटलं आणि घ्या म्हणून सांगून घालू गेले. मी जाईत नाही मुद्दाम करून देते बघून देते की जरा. बरं आहे की ते आतापर्यंत तुम्ही केला काय सगळं ते? आज पातूर मीच होतो. एकटी आणत होतो एवढं सगळं सगळ्या गावात ना नाही. आपली गल्या वाटून घ्यायच्या. चार दुर्ड्या जायला लागतात तेव्हा गाव सपतंय. नाही गाव मोठा आहे. एकट्याला सगळं गाव आवरत नाही ते. मग ह्या एका गलीला त्या एका गलीला त्या एका गलीला अशा त्या नेमून जायच्या मागत. काय म्हणायचं हे? बिरोबाचा निवद आणा. नाही नाही हे 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 कसलं? जोगणी. जोगणीची पूजा. जोगणीची आमुषा. जोगणीची आमुषा. हा जोगणीची पहिला सण म्हणायचा भावाईचा यो. भावई इथनं सण चालू झालं. बेंदूर आणि लेंडूर चालू झाला. आता येणारा बेंदूर हा हे पहिला सण. पहिला सण कोण चुकवत नाहीत. पहिल्याला लात मारायची नाही म्हणतात. पहिला सण करतात. आणि जो संध्याकाळी नित्याने जोगणी फिरत तोरण बाळण लय असते ती संध्याकाळी. होय गावात याडा मारून येतात. लगीन लावत्यात त्याचा कुंभाराची नवरीने सुतारा ह्याचा परटाचा नवरा. होय ते दोघांची गाठ मारायची. ते थर्ड पांढरी पशी म्हणून होय तर अक्षता टाकायचं आणि जा वाज मारायचा. हे कुठल्या समाजाचं आहे? हे सगळं वर्ण शासनाकडे झालेलं आहे. शासनाकडे झालेलं हे कराडची जोगणी. कराडच्या आमच्या चांभाराच्या माणसानं कराडासनं पळवून आणलाय. होय हा घोड्यावरनं आलता तो. आष्ट्याला एक होत्या आणि उदगावला एक होत्या आणि आमच्या गावात एक. माणगावला एक. आष्टा उदगाव आणि माणगाव मानगाव 3 ठिकाणी होते. आमच्याकडे काय प्रकार नाही नाही. नाही नाही ते नाही तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळे. काय माहिती नाही ते. मग ते हे सण हे बामणांचा आहे. सगळं बामणांचा खर्च आहे. होय. बामणांचा आहे हो? हा बामणांचा खर्च. आणि बामणांच्या दारात तांदूळ टाकायचं तिकडं जाऊन भेटी द्यायचं. त्यांनी वट्टी भरतात. वट्टी घ्यायचं. कळलं काय? ग्रामपंचायत आणि सरपंच कुंभाराच्या हे माणसाला देणगी साडी देतात. नेसवायची. प्रत्येक बामणाच्या घरात 2,000 रुपये मिळतात. मग माणसंच आहेत की कुंभाराचे माणूस आहे ती बाई झाली ती नवरी. तिला साडी नवीन घेऊन नेसवायची आता मागणं निघाल्यावर. आणि पट्टाचा नवरा मग ते माणूस साडी नेसतोय की माणूस आहे त्या नवरा नवऱ्याचा सोंग घेऊन मिरवणूक काढतात. खरोखरचे नवरा नवरे होते. होय. ते हात्यार घेऊन राखायला 2 माणसं असतात. 5-6 माणसं सण आहेत. ह्या अंगठी आहे त्या अप्पाची बोटातनं आणि एक वाटी आहे खोबऱ्याची आहे. त्याच्यात एक वाटी आहे. त्याच्या वाटीच्या आत एक सोन्याची वाटी आहे एवढी बारकी. आणि ह्या अंगठी आहे त्या नेतील पळवून म्हणून शान. आणि मग ते बोराटीचं काट बांधून एवढं फिंजाऱ्या करतात आणि त्याच्या भोवतीने फिरतात. कुणाला येऊ देत नाही जवळ. वाट्या घालतात बदाता. काय काम आहे काय बघायला यायचं आहे. त्याचा ते दोरा काळा असतो ते त्याला लावून घ्यायचा जोगणीला. पिशाच्या बाधा भोत बाधा काय होत नाही. ते पिस म्हणून काठीला त्या मुसळाला तो नवरा मुसळ घेतोय आणि नवरी ती वाटी घेते आणि पळायचा आहे. या गावाभोवतीनं असं लांब येडं काढत संध्याकाळी 6ला इथं येते. पाणी आहे. मला जरा तब्येत बिघडली. होय. हे म्हणूनच एवढं सगळं पॅक करून आणलोय सर. ते पाणी बदल गरम करून आणलोय. डॉक्टरने 2 दिवस घरात झोपूनच आहे. होय. हे पळ धाव काय थोडी 2 दिवस कुठे जाय नाही. ते ग्रामपंचायतीला एक टपाल द्यायची. काय म्हणून? ते रघुनाथ विठू जोग तुम्ही काय म्हणाल की मागे ग्रामपंचायतीकडे काहीतरी बदल. तेच बघतो. हा त्यांनी सांगितले आज मला एक त्याचं लेखी टपाल पाहिजे म्हणाला. कळालं काय? बरोबर. लेखी टपाल एक तिकडे पाठवा. माणगाव ग्रामपंचायत म्हणून पाठवायचं. कळालं का? मग त्यांनी मिटिंगात मारतात. मग ते मला निदान 40 पैसे कट होतील. चालते. कळालं काय? चालते. तुम्हाला ह्याचे पैसे येतात ना मोदीचं किती तुम्हाला येतात? किती? नाही त्यांना तुम्हाला नाही येत. शेतकरी म्हणून नावावर त्यांना तेवढे येतात. 500 रुपये महिन्याला. 500 रुपये का 1500? 500. आणि ते ह्याचं लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचं माझं वय बसत नाही. वय झालं मला लई.
वय झालं कमी वयाच्या बायकाशी ते काहीतरी सुरू करायला पाहिजे. त्याने तिथं काहीतरी अधिकार आहे हा हा धर्मादाय खर्च करायला. हा 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 ते मला सांगितलं त्याने बर धर्मादायला तुम्ही आम्ही ते धर्मादाय तो तुझ्या खात्यात टाकतो म्हणाला. हा 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 पण लेखी पाहिजे म्हणाला. बरं चालतंय मी पाठवतो घेत असणे. हा तेवढं तरी काहीतरी होऊ दे नाही. एक 1500 रुपये तिकडनं काहीतरी 1500 रुपये एक्स्ट्रा मिळालं तर बरं आहे नाही. बरं आहे की मग हाय असं काहीतरी झालं 1000 रुपये तिकडनं मिळालं तर आणि काय बरंच ते आहे. एवढं ते एवढं होय. म्हणजे ते मध्ये लय दुखणं आलं दोघांनी बी त्यातच लय पैसे खर्च झाले. ते बी आजारी पडले मी बी आजारी पडलो. हा 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 दवाखाना 1 महिना हल्ला नाही. मग म्हटलं तुम्ही आदमापूर बंद केलायसा बसा म्हटलं इथं उमाने अरवाळ उठून सगळं करून घेतलो आणि आमुष्याला एका गेलो आयतवारचं जाऊन तिथं जाऊन हे आणि काय थांबाय बी लावला असा आणि हे काय माझ्या मागं लावला असा म्हणून पाया पडून पाया पडला. नारळ देऊन आलो. गेल्यावर मात्र ते वॉचमॅन बिचमॅन काय ओळख नाही काय नाही. हा खरं गेलो आत पाळीनं असं जातो मी मध्ये आधी शिरत नाही मधनं पाळीनं गेलो दत्ताजी देवळाखंड की नुसतं पिशवीतनं असं गटळ जर वर काढलो तर ते वॉचमॅन असून दे पुजारी असून दे लगे हात मोहर करून घेतो. हा हा घेतोय ते आतच जात आत जात होय. मग त्यात काय तर फळं घालत्यात फडक्यात डब्यात त्या असताना मी ह्याला सांगितलं मोकळं जायचं नाही. मोकळी मायारचं माझ्या काय तरी मला गाचभर घाला बरोबर आहे की. म्हणत होता मायारचं आईच्या आवडीचं मला जे खात्या का नाही खात्या तसं मी माझी आईच आहे हो मायार माझं मायाचं आईचं मायार आहे मला म्हणून त्यावेळेला म्हणत होता मला म्हटला होता अरे मायारचं मला खायचं आहे रे खाऊ वाटलंय. मग ते आमचे जनाबाई म्हातारे म्हणत होते त्याला म्हटला होता माझ्या समोर ज्याने मला काय आणलं तुला ते भाकरी करून आणली भाजी भाकरी आणली आण इकडं काय खाल्ला भाजी भाकरी तिथे आधी 2 घास खाल्ला ठेव म्हणाला आता काय मायारचा आहे का माझ्या मायार आहे. मित्रांनो बघा तुम्ही सुद्धा येताना कधीही रिकाम्या हाताने येऊ नका. नाही येऊ नका. हातात मोठी आशा घेऊन या आणि तिथं आशा सोडा मोठी. रिकाम्या हाताना कधीच येऊ नका. रिकाम्या हाताना आपण सहज दर्शनाला येतोय आणि भरपेट मागतोय पण काहीतरी द्यायला तिथं या काहीतरी घेऊन या घराकडनं. मामाने जसं आता सांगितलं तसं माहेराकडनं घेऊन यायचं काहीतरी. येतो 4 रोज मागं राहायसाठी शेंगदाणे चटणी एवढी करून सांडगं जरा भाजून त्या अंगार म्हणाला आले ह्याने त्या अंगार करून एवढा डबा एक मोठा भरून मी ठेवतो म्हणाला आत फ्रीज आहे आम्ही फ्रीजात ठेवतो ती पुजारी म्हणाला. काय करा तुमच्या ताब्यात दिलो हे कर. त्याला आवड होतो डालडा खरडा दही आणि भाकरी हा शिळी भाकरी ताजी नको एवढं लावतो शिळी भाकरी हा ताजी सळी मऊ असाव. एक संत जगा वेगळा देव होऊन गेला. जगा वेगळा काय करायचं जगा वेगळा देव झाला.